सोलापूरकर हो नमस्कार. दमाणीनगर येथील असलेला ब्रिज आणि त्याची स्थिती काय आहे हे दर 15 दिवसांनी मी आपल्याला यस न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवत आहे. 15 दिवसापूर्वी हे काम रखडलं होतं आणि याबाबत वारंवार यस न्यूज मराठीनं पाठपुरावा देखील केला होता. जे फाउंडेशनचं मेन डिझाईन जे आहे ते मेन डिझाईन रेल्वे बोर्डाकडून प्रलंबित होतं. ते डिझाईन अखेर मंजूर झालं आणि गेल्या 15 ते 20 दिवसापासून या कामाला अत्यंत अशी गती आलेली आहे. आपण पाहतो की हे फाउंडेशन दोन्ही बाजूनी रेल्वे ट्रॅकच्या अलीकडे आणि पलीकडं अशा खूप मोठ्या पद्धतीचं मोठ्या सळी असलेल्या जाड सळी असलेलं फाउंडेशन उभा करण्याचं काम गतीनं सुरू आहे. त्यामुळं येत्या जानेवारीपर्यंत हा रेल्वेचा ब्रिज पूर्ण होईल अशी आशा करायला काही हरकत नाही. 13 डिसेंबर रोजी हा ब्रिज पाडण्यात आला आणि गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या कामाची डेव्हलपमेंट आपण सातत्यानं पाहतो आहे. 35 कोटी रुपयांचं काम हे गोयला इन्फ्रा या कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून दिलं आहे आणि या कामाचं अपडेट आपण जाणून घेतो यस न्यूज मराठीच्या माध्यमातून. हा ब्रिज होणं अत्यंत गरजेचं आहे कारण सोलापूरकरांना पर्यायी मार्ग जे आहेत ते अत्यंत अरुंद आणि अत्यंत असह्य असे होणारे आहेत. त्यामुळे हा ब्रिज झाल्यानंतर सोलापूरकरांची खूप मोठी अशी सध्या होणारी गैरसोय टाळली जाईल आणि बऱ्याच दिवसापासून या ठिकाणचं जे काम होतं ते रेल्वे बोर्डाकडून प्रलंबित होतं. नॅशनल हायवेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. नॅशनल हायवेने जे डिझाईन पाठवलं त्या डिझाईनमध्ये काही ऑब्जेक्शन रेल्वे बोर्डाने घेतले होते आणि ते ऑब्जेक्शन आता क्लिअर झाल्यामुळं गेल्या 10 ते 15 दिवसापासून या कामाची गती चांगली वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी आता सध्या गतीनं काम सुरू झालेलं आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.